साधना, आज काय बनवलं तू? मिक्स व्हेज पुलाव आपला बनवून रेडी आहे। फ्लेवर तर एवढा छान येत आहे ना मंडळी, खूपच छान येत आहे, तुम्ही बघू शकाल। आहा हा, मिक्स व्हेज पुलाव। चला तर मग साहित्य बघूया। तर इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत, तर ते आपण बाउलमध्ये टाकून घेऊया आणि स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊया। तांदूळ धुवून घेते। तर तुम्ही बघू शकाल, तांदूळ मी इथे छान 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवूया। तोपर्यंत तांदूळाला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। चला तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। अंदाजी पाणी टाकून घ्यायचं आहे, आपल्याला 80% शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही। त्यामुळे पाणी आपलं गरम झालेलं आहे। तर आपण याच्यामध्ये टाकूया 1 तेजपत्ता आणि 3-4 अर्धा चम्मच आपण तूप घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। मध्ये तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया, छान मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात। तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चम्मच मीठ आणि 80% आपल्याला भात शिजू द्यायचा आहे, जास्त शिजू द्यायचा नाहीये। मसाला बनवून घेऊया पुलावसाठी। तर मी इथे तेल घालून घेते। जिरं छान फुललं की आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे, अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट आणि छान परतून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा, शिमला मिरची, हिरवे मटार, फ्लॉवर, अर्धी वाटी गाजर, फणसी, अर्धी वाटी आपल्याला कॉर्न घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घेऊया। ह्या सर्व भाज्या मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत। घालून घेऊया एक बटाटा, अर्धा चम्मच मीठ। राईसमध्ये आधी आपण 1 चम्मच टाकलेले आहे, तर भाज्यापुरतंच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या भाज्या छान परतून घेऊया। छान झाकण ठेवून ह्या भाज्या आपल्याला 10 मिनिटं कमी गॅसवर कुक करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपण भाज्या बघून, तुम्ही बघू शकता किती कलरफुल छान आपल्या भाज्या दिसतात। मार्केटमध्ये कॉर्न पण मिळालेले आहेत। मला फोडणीची खिचडी, प्रत्येक राईसच्या प्रकारामध्ये कॉर्न खूप आवडतात। तर सर्व भाज्या आपल्या थोड्या कमी शिजून घ्यायच्या आहेत। बघू शकाल आपला राईस, आपला हा राईस झालेला आहे। याच पद्धतीनुसार आपल्याला बनवायचा आहे। तर गॅस बंद करूया आणि राईस मधलं पाणी काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल याप्रमाणे आपल्याला राईस काढून घ्यायचा आहे। हव्या आहेत, जास्त शिजू नाही द्यायच्या। टोमॅटो टाकायचं बाकी आहे, ते टाकून घेऊया आणि परत 2 मिनिटं मिक्स करून घेऊया। आपला टोमॅटो पण छान नरम पडलेला आहे, राईस पण छान, तुम्ही बघू शकता। आपण मसाले टाकून घेऊया। इथे मी गरम मसाला टाकून घेते 1 चम्मच, लाल तिखट टाकून घे 1.5 चम्मच, धनिया पावडर अर्धा चम्मच आणि छान परतून घेऊया। राईस घालून घेऊया। तुम्ही बघू शकाल कलरफुल आपला मिक्स व्हेज पुलाव बनवून रेडी झालेला आहे। चला तर मिक्स करून घेऊया। लवंग आणि तेजपत्ता टाकलं होतं, तमालपत्र। तुम्हाला लागलं तर तुम्ही मोठी विलायची, छोटी विलायची आणि मिरीही टाकू शकता। आणि मी भातामधलं ते सर्व काढून घेतलेला। पुलाव खाताना तो आपल्या तोंडात नको यायला, लवंग किंवा मग तेजपत्ता वगैरे। कोथिंबीर घालून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया। छान फ्लेवर किती छान दरवळत आहे मंडळी, तुम्हाला सांगू नाही शकत मी। वाह छान। चला तर मग गॅस बंद करून घेऊया, सर्व करून घेऊया।
तर तुम्हाला मिक्स व्हेज पुलावची रेसिपी आवडली असेल तर साधनाच फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छान सुगंध दरवळत आहे मंडळी. छान कांदा आणि कैरी. पुलावसोबत तर काही खायची गरजच नाही तरीही. आणि तुम्ही खाऊन बघा, सुगंध एक नंबर आलेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.